नमस्कार, मॅथ्सवर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण 12वीचा क्लास 12चा मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर बघणार आहोत. सगळ्यात सोपा चॅप्टर आहे आणि इंटरेस्टिंग आहे. या चॅप्टरमध्ये आपण टोटल 7 पॉईंट शिकणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. सेकंड पॉईंट आहे लॉजिकल कनेक्टिव्ह्ज अँड कंपाऊंड स्टेटमेंट. फर्स्ट जो पॉईंट आहे ह्या पॉईंटसाठी आपल्याला पेपरमध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहे 1 मार्कसाठी. लॉजिकल कनेक्टिव्ह्ज आणि कंपाऊंड स्टेटमेंट हा जो पॉईंट आहे याच्यासाठी क्वेश्चन्स नाही, पण लॉजिकल कनेक्टिव्ह्ज माहीत पाहिजे, कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन माहीत पाहिजे. हे जर माहीत असेल तर आपले पुढचे पॉईंट्स क्लिअर होणार आहे. त्यानंतर आहे ट्रूथ टेबल्स, निगेशन ऑफ स्टेटमेंट अँड कंपाऊंड स्टेटमेंट. ह्या पॉईंटसाठी आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जाणार आहे 2 मार्क्ससाठी. त्यानंतर आहे स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. चॅप्टरचा सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात सोपा इंटरेस्टिंग पॉईंट. या टॉपिकवर सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स आहेत 4 किंवा 3 मार्क्स आहे. त्यानंतर टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिन्युएन्सी. सिमिलरली ह्या टॉपिकवर सुद्धा तुम्हाला 4 किंवा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन्स पेपरमध्ये पाहायला भेटतील. त्यानंतर आहे क्वांटिफायर्स, क्वांटिफाईड स्टेटमेंट आणि इक्वॅलिटी. याच्यासाठी तुम्हाला 1 किंवा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचं पॉईंट आहे आपल्या चॅप्टरचा ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट अँड स्विचिंग टेबल. याच्यासाठी सुद्धा आपल्याला 3 किंवा 4 मार्क्ससाठी पेपरला क्वेश्चन्स असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सगळे टोटल 7 पॉईंट्स स्टडी करायचे आहे. चला तर मग चॅप्टरला सुरुवात करूया. चॅप्टरचा पहिला पॉईंट आहे आपला स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. डेफिनेशन बघूया स्टेटमेंटची. अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह सेंटेन्स which is either true or false but not both simultaneously is called a statements, and statements are denoted by small letters p q r. स्टेटमेंट म्हणजे असं वाक्य एक तर ते काय असणार आहे, ट्रू असणार आहे किंवा काय फॉल्स असणार आहे. ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ, दोन्ही एकाच वेळेस नसणार आहे अशा वाक्याला आपण म्हणणार आहोत स्टेटमेंट्स. स्टेटमेंट्स जनरली स्मॉल लेटर्सनी डिनोट करणार आहोत, पी क्यू आर एस टी अँड सो ऑन. स्टेटमेंट्सची डेफिनेशन बघितली. स्टेटमेंट्स म्हणजे असं वाक्य एक तर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असणार पण एका वेळेस दोन्ही नसणारे अशा वाक्याला आपण स्टेटमेंट्स म्हणणार आहोत. नेक्स्ट डेफिनेशन डिपेंड्स आहे स्टेटमेंट्सच्या ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट सगळ्यांना माहिती आहे, एक तर स्टेटमेंट काय असेल, ट्रू असेल किंवा फॉल्स असणार आहे. जर ते स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे कॅपिटल टी. जर ते स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे फॉल्स किंवा कॅपिटल यू. एक्झाम्पल बघूया. फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स. खाली दिलेले वाक्य काय स्टेटमेंट्स आहे. पहिले एक्झाम्पल बघूया. सन रायजेस इन द ईस्ट. हे एक वाक्य दिलेले आहे आणि वाक्याचा अर्थ आहे की सूर्य हा पूर्व दिशेला उगवतो. म्हणजेच हे वाक्य काय खरं आहे, ट्रू आहे. म्हणजेच तुम्ही त्याचा आन्सरमध्ये जर तुम्हाला आन्सर राईट करायचं असेल तर तुम्ही म्हणणार आहात इट इज ॲन स्टेटमेंट बिकॉज इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू and it is denoted by T. Similarly second question. जर मी हे बघितलं तर काय 5 into 2 which is equal to 11 म्हणजे याचा अर्थ होतोय 10 is equal to 11 आणि हे पॉसिबल नाही म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे फॉल्स. म्हणजेच हे सुद्धा काय झालं तुमचं स्टेटमेंट्स. थर्ड एक्झाम्पल आहे एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्रिकोणाला 3 बाजू असतात. म्हणजे हे जे काही सेंटेन्स आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा ट्रू आली. म्हणजे हे सुद्धा काय झालं एक्झाम्पल झालं स्टेटमेंट्सचं. नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट नोट आहे आपल्या चॅप्टरची. नोटमध्ये काय दिलंय, ॲन इंट्रागेटिव्ह, एक्सक्लामेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन्स आर नॉट स्टेटमेंट. प्रश्नार्थक वाक्य, उद्गारवाचक वाक्य किंवा आज्ञा असन किंवा एखादी ऑर्डर, रिक्वेस्ट म्हणजे विनंती, सजेशन्स म्हणजे एखादा सल्ला वगैरे किंवा एखादी ॲडवाइस दिली असेल असे जे काही वाक्य असणार आहे ते काय असणार आहे स्टेटमेंट नसणार आहे. फॉलोइंग एक्झाम्पल्स किंवा फॉलोइंग सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट.
पहिलं वाक्य दिलेलं आहे त्यांनी, प्लीज गिव्ह युअर पेन, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय करताय, याच्यामध्ये आपण काय करतोय, रिक्वेस्ट करतोय. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रिक्वेस्ट इज नॉट अ स्टेटमेंट्स, म्हणजे प्लीज गिव्ह युअर पेन इट इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ स्टेटमेंट. सेकंड आहे व्हॉट इज युअर नेम, म्हणजे हे काय झालं तुमचं प्रश्नार्थक वाक्य झालं. म्हणजे तुम्ही म्हणणार आहात दिस इज अन इंट्रागेटिव्ह सेंटेन्स देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, हे तुमचं काय झालं, इट इज अन एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस, उद्गारवाचक वाक्य आहे. आणि नोटनुसार तुम्हाला माहिती एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस इज नॉट अ स्टेटमेंट. फोर्थ वन सिमिलरली, फोर्थ वन सुद्धा काय एक क्वेश्चन्स आहे, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स आहे, म्हणजे हे सुद्धा एक्झाम्पल स्टेटमेंटचं नाही. नेक्स्ट, डू यू लाईक टेनिस, हे सुद्धा एक्झाम्पल काय झालं तुमचं, दिस इज ऑल्सो अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस देअरफॉर दिस इज नॉट अ स्टेटमेंट. सिक्स, ओपन द विंडो, ही काय तुमची ऑर्डर आहे किंवा एक कमांड आहे, त्यामुळे दिस इज नॉट अ स्टेटमेंट. लेट्स गो फॉर टी, ही काय झाली एक ॲडवाइस झाली किंवा सजेशन झालं, सजेशन ऑर ॲडवाइस, दिस देअरफॉर दिस इज नॉट अ स्टेटमेंट. सिट डाऊन, ही काय झाली तुमची कमांड झाली किंवा ऑर्डर झाली, देअरफॉर दिस इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ स्टेटमेंट. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस एक्सक्लामेटरी, ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, सजेशन आर नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट पॉईंट आहे ओपन सेंटेन्सेस. पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया, व्हॉट इज मीन बाय ओपन सेंटेन्सेस. ओपन सेंटेन्सेसचा अर्थ त्याच्या वाक्यामध्येच दडलेला आहे. ओपन सेंटेन्सेस म्हणजेच काय, दिस इज ओपन फॉर ऑल, म्हणजेच काय, डेफिनेशन बघूया. द ट्रूथ व्हॅल्यूज व्हॅरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन, the truth value depends upon the situation. Such sentences are called as open sentences. For example, एक सगळ्यात सोपं, छान आणि इंटरेस्टिंग एक्झाम्पल घेऊया आपण. Mathematics is an easy subject. Mathematics is an easy subject. Okay. Find the truth value of that sentences. हे काय असणार आहे, ज्या स्टुडंट्सला सब्जेक्ट इझी वाटतो ते म्हणणार दिस इज ट्रू, ज्यांना सब्जेक्ट अवघड वाटतो ते म्हणणार आहे फॉल्स, आणि काहींचा आन्सर असणार आहे नन ऑफ द अबव. म्हणजेच काय, मॅथमॅटिक्स इज अन इझी सब्जेक्ट, याचा आन्सर डिपेंड्स आहे त्या पर्सनवर, त्या स्टुडंट्सवर. काही स्टुडंट्सला मॅथमॅटिक्स हा इझी सब्जेक्ट वाटत असणार आहे, काहींना तो डिफिकल्ट वाटत असणार आहे. म्हणजेच काय, मॅथमॅटिक्स इज अन इझी सब्जेक्ट इज अन एक्झाम्पल ऑफ ओपन सेंटेन्सेस, बिकॉज डेफिनेशन ऑफ ओपन सेंटेन्सेस इज the truth values varies from person to person or situation to situations. Therefore, this is an example of open sentences. Next example. Next example, 3x minus 2. 3x minus 2 divided by 2 which is equal to 9. हे जर एक्झाम्पल बघितलं तर एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली तर आन्सर येणार तुमचं -2 which is equal to 9. म्हणजे हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुमचं डिपेंड्स आहे व्हेरिएबल x वर. Therefore this is an example of open sentences. He is tall. He is tall मध्ये डिपेंड्स त्यांनी सांगितलेलं नाही पर्सन कोण आहे, म्हणजे सुद्धा एक्झाम्पल झालं ओपन सेंटेन्सेस. नेक्स्ट वन, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट, याचा आन्सर सुद्धा काय त्या पर्सनवर किंवा त्या स्टुडंट्सवर डिपेंड्स असणार आहे. देअरफॉर दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ ओपन सेंटेन्सेस. फोर्थ वन, इट इज ब्लॅक इन कलर, दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ ओपन सेंटेन्सेस. सगळ्यात महत्त्वाची रिमार्क जी आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना उपयोगी पडणार आहेत आणि पुढे जाऊन आपल्याला ओपन सेंटेन्सेसमध्ये जसं की आपण चॅप्टरच्या सुरुवातीला बघितलं होतं क्वांटिफायर्स किंवा क्वांटिफाईड स्टेटमेंट, त्याच्यासाठी आपण ओपन सेंटेन्सेसचा यूज करणार आहोत. तर ओपन सेंटेन्सेस इज नॉट अ स्टेटमेंट, सगळ्यात महत्त्वाची रिमार्क काय, ओपन सेंटेन्सेस इज नॉट अ स्टेटमेंट्स. ओके, चला तर मग ह्या जे पॉईंट्स आपण शिकले त्याच्यावरची आपली चॅप्टरची पहिली एक्सरसाइज आपण बघणार आहोत. एक्सरसाइज नंबर 1.1, क्वेश्चन नंबर 1, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. सांगायचं आहे खाली दिलेले वाक्य कोणकोणते सेंटेन्सेस जे आहेत ते स्टेटमेंट आहे. जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट,
स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. जर स्टेटमेंट नसेल तर ते स्टेटमेंट का नाही, आणि स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 5 + 4 विच इज इक्वल टू 13. 5 + 4 म्हणजे 7 विच इज इक्वल टू 30, आणि हे फॉल्स आहे, म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे इट इज ॲन स्टेटमेंट because its truth value is false, and it is denoted by F, and it is denoted by F. Next one, it is an open sentences x minus 3 which is equal to 40. म्हणजे याचा आन्सर तुमचा डिपेंड्स असणार x वर. इट इज an open sentence, therefore it is not a statement. Next one, close the door. This is the command, therefore this is not a statement. 0 is a complex number. Complex number denote करणार आहोत small z which is equal to a plus ib is a definition of complex number. 0 which is equal to 0 plus I times 0, therefore it is a statement because its truth value is true. This example is for your homework. Please solve depends upon our today's lecture. हे एक्झाम्पल आजचे जे टॉपिक झाले त्याच्यावर सॉल्व करायचे आहे. फ्रॉम 5th 1 to 15.